नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पावसाळा असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, अशा वेळेला भजी तर हवीच. आज मी करणार आहे बटाटा भजी. पण ती साधी बटाटा भजी न करताना त्याला देणार आहे एक झणझणीत ट्विस्ट. आज मी करणार आहे ठेचा बटाटा भजी. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा भजीसाठी मी हे मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले. बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे, पण त्या अगोदर भजीसाठी आपण एक ठेचा करणार आहोत. त्यासाठी मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, अर्धा छोटा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा जिरे घ्यायचे. आता आपल्याला वाटून घ्यायचं, ठेचून घ्यायचंय. भरडच आपल्याला ठेचून घ्यायचंय. हे बघा, आपला आता लसूण मिरचीचा ठेचा तयार झालाय. चला आता आपण भजीसाठी मिश्रण तयार करूया. त्यासाठी मी हे बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये आता आपण लसूण मिरचीचा जो ठेचा करून घेतलाय तो याच्यामध्ये घालायचा. त्याने थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं आणि पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद घालायची. आता हे सगळं आपल्याला पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी थोडं थोडं अंदाजे घालत मिक्स करायचं. हे बघा, आता आपलं बॅटर तयार झाले. हे बघा, एवढं पातळ आपल्याला करून घ्यायचंय. चला सगळ्यात आधी आपण हा बटाटा आहे हा सोलून घेऊया. चला, सगळे बटाटे आपले सोलून झालेले आहेत. आता आपण बटाट्याचे स्लाइस करून घेऊया. बघा, या पद्धतीने मी स्लाइस करून घेतलेत. खूप जाडे नाही, खूप पातळ सुद्धा नाही. मी आता एकच बटाटा स्लाइस करून घेतलाय, कारण सगळे जर बटाटे एकदम आपण स्लाइस केले तर बटाटा मऊ सुद्धा पडतो, त्याला पाणी सुटतं आणि तो लालसर होतो. म्हणून जसं लागेल तसा एक एक बटाटा आपण स्लाइस करून घ्यायचा आहे. तर आता ह्या बटाट्याला आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे बटाट्याला चव चांगली लागते. व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मीठ हे वेळेवरच लावायचं. खूप आधी मीठ लावून ठेवायचं नाही, नाहीतर बटाटा नरम पडतो आणि त्याला खूप पाणी सुटतं बटाट्याला, म्हणून आधी लावून ठेवायचं नाही. आता आपल्याला भजी करायची ना, त्यावेळेला आपल्याला मीठ लावायचं. आता आपण भजीचं जे पीठ केलंय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडंसं त्याच्यामध्ये मी फ्रूट सॉल्ट घालणार आहे. आता हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चला, आता हे आपलं मिक्स करून झालंय. आपली तयारी सगळी झालेली आहे. आता आपण भजी करायला घेऊया. हे बघा, भजीसाठी आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. एक एक भजी आपल्याला तेलात सोडायचे. भजी तळताना गॅस जर तेल खूप तापलं असेल सुरुवातीला बारीक ठेवायचा आणि भजी सोडून झाली की लगेच गॅस मोठा करायचा, म्हणजे भजी करपत नाही आणि सगळी एकसारखी तळली जाते. जेवढी बसेल एवढी भजी मी सगळी सोडून घेते. एक साइड आपली झालेली आहे, पलटी मारून घेऊया. या भाजीमध्ये आपण जो ठेचा घातलाय ना, ते अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. खूप छान टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भजी. चला बघा, आपली आता ही भजी तयार झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्हाला ही बटाटा भजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करिअर राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.